नमस्कार मंडळी. आजच्या या सविस्तर विश्लेषणात मी तुम्हा सर्वांचं अतिशय उत्साहाने स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे आणि तितकाच अत्यंत महत्त्वाचा सुद्धा. बघा, आपण अनेकदा मुलं जन्माला घालण्याचं अतिशय सुंदर आणि भावनिक स्वप्न पाहतो, पण या प्रवासातल्या अत्यंत कठोर आर्थिक वास्तवाकडे मात्र आपलं खूप सहज दुर्लक्ष होतं. म्हणूनच आज आपण पालकत्वाची आर्थिक रचना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत, जेणेकरून हा जो पालकत्वाचा प्रवास आहे ना, तो केवळ भावनिकच नाही तर आर्थिकदृष्ट्याही एकदम सुरक्षित होईल. आता एका क्षणासाठी एका तरुण नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याची कल्पना करूया. संध्याकाळची वेळ आहे, दोघं निवांत चहा पीत गप्पा मारतात आणि अचानक विषय निघतो, आपण मुलं कधी करायची? त्यावर नवऱ्याचं हसत हसत अगदी सहज उत्तर येतं, अरे ते झाल्यावर बघू, खर्च वगैरे नंतर पाहू. ऐकायला खूप सामान्य वाटतं ना, पण खरं सांगू, हीच ती पहिली आणि सर्वात मोठी आर्थिक चूक आहे जी भावी पालक करतात. आणि इथूनच आपल्याला खऱ्या वास्तवाची जाणीव व्हायला सुरुवात होते. मुलांबद्दलची भावनिक ओढ खूप महत्त्वाची आहे, त्यात काहीच वाद नाही. पण आजच्या काळात मूल जन्माला घालणं ही केवळ एक भावनिक गोष्ट उरलेली नाहीये. ती एक अत्यंत मोठी आणि आयुष्यभराची आर्थिक जबाबदारी आहे. एका नव्या जीवाला या जगात आणण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत शिस्तबद्ध आर्थिक नियोजनाची गरज असते. या सत्याकडे आपण अजिबात डोळेझाक करून चालणार नाही. आता आपण वळूया एका वेगळ्या पैलूकडे, तुलना आणि आजच्या पालकांवर असलेला वाढता दबाव. जुन्या पिढीत सगळं कसं अगदी वेगळं होतं. समजा घरात पैसे नसतील तर मुलं स्वतःच्या मेहनतीने स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण करत असत. पण आजच्या पिढीत चित्र पूर्णपणे बदललंय. शेजाऱ्यांनी केलेलं ग्रँड बेबी शॉवर, मित्रांनी निवडलेली ती महागडी हॉस्पिटल्स आणि नातेवाईकांची इंटरनॅशनल स्कूल्समध्ये जाणारी मुलं, हे सगळं बघून आजच्या पालकांवर प्रचंड दबाव येतो. आपल्या मुलांनाही असंच सगळ्यात बेस्ट द्यायचंय, या हटापायी हा आर्थिक ताण वाढतच जातो. चला तर मग आता खर्चाच्या प्रत्यक्ष आकड्यांकडे येऊया. जन्मापूर्वीचे आणि जन्मानंतरचे खर्च नेमके कसे असतात? वैद्यकीय खर्चातली तफावत खरोखरच धक्कादायक आहे. नॉर्मल डिलिव्हरीसाठी आजकाल साधारण 80,000 रुपये खर्च येतो. तेच जर सी सेक्शन करावं लागलं तर हाच खर्च थेट 1.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. आणि जर एखाद्या जोडप्याला IVFचा आधार घ्यावा लागला तर हा खर्च तर सर्वात वरच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. आणि एक मिनिट, हा खर्च फक्त डिलिव्हरीपुरता मर्यादित नसतो. योग्य आहार, वारंवार होणाऱ्या वैद्यकीय तपासण्या, बेबी शॉवर्स, हे सगळे जन्मापूर्वीचे खर्च एकत्र केले तर एका वर्षात ते सहजपणे 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात. 2 लाख रुपये हा आकडा आपल्याला ओरडून सांगतोय की एका भक्कम एमर्जन्सी फंडची, म्हणजेच आपत्कालीन निधीची आपल्याला किती नितांत गरज असते. आता मुलाच्या जन्मापासूनचा पूर्ण टाईमलाईनचा विचार करूया. 0 ते 7 वर्षांच्या काळात लसीकरण आणि डेकेअरचा खर्च असतोच, पण त्यानंतर खर्चाचा आलेख अक्षरशः रॉकेटसारखा वेगाने वर जातो. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची फी आजकाल 40,000पासून ते 1.5 लाखांपर्यंत पोहोचते. आणि उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी हा खर्च थेट लाखो रुपयांच्या घरात जातो. हा खर्चाचा वेग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक वळणावर आलो आहोत. निवृत्ती निधी विरुद्ध मुलांचे शिक्षण. इथे एका आईचा हा अनुभव खूप काही सांगून जातो. ती अगदी अभिमानाने सांगत होती, मी माझ्या मुलाला लोन घ्यायला लावलं नाही. आम्ही आमच्या सगळ्या गुंतवणुकी मोडल्या, पण त्याला अजिबात लोन घेऊ दिलं नाही. मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज लागू नये यासाठी या आईने स्वतःच्या आयुष्यभराची पुंजी पणाला लावली. वरवर पाहता हे भावनिकदृष्ट्या किती उदात्त वाटतं ना. पण आता या दुसऱ्या आईचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन ऐका. ती म्हणते, अहो पण रिटायरमेंटसाठी लोन मिळतं का? नाही ना, मग स्वतःचं भविष्य सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं. एकदम अचूक मुद्दा पकडलाय तिने. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचा निवृत्तीनिधी पणाला लावणं हे किती मोठं आणि धोक्याचं पाऊल ठरू शकतं हे यातून स्पष्ट होतं. तर मग आता प्रश्न हा पडतो की पालकांनी खरोखरच स्वतःच्या सुरक्षित निवृत्तीपेक्षा मुलांच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य द्यावं का? हे एक अतिशय कटू सत्य आहे जे आपल्याला आज न उद्या स्वीकारावंच लागेल. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बँक अत्यंत सहज एज्युकेशन लोन देते, पण म्हातारपणात सन्मानाने जगण्यासाठी कोणतीही बँक रिटायरमेंट लोन देत नाही. त्यामुळे सर्वात आधी स्वतःची निवृत्ती सुरक्षित करणं हाच खरा शहाणपणा आहे. मग ह्या सगळ्यावर अचूक उपाय काय? तर तो आहे योग्य आर्थिक नियोजनाची लवकरात लवकर सुरुवात.
नियोजन करण्याआधी आपण कुठे चुकतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. पालक सहसा काय चुका करतात माहितीये? वेळ आल्यावर बघू म्हणून खूप उशीर करतात. SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. स्वतःच्या रिटायरमेंट फंडचा विचारच करत नाहीत. आणि सर्वात मोठा गैरसमज म्हणजे फक्त महागड्या शाळेत टाकलं तरच मुलं यशस्वी होतात असं ठामपणे मानतात. या चुका टाळायच्या असतील तर काही स्पष्ट पावलं उचलावीच लागतील. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, लग्न झाल्याच मुलांबद्दल आणि आर्थिक नियोजनाबद्दल स्पष्ट चर्चा करा. बाळ जन्माला येण्याच्या 9 महिन्याआधी नाही. ही चर्चा झाल्यावर लगेच आपला इमर्जन्सी फंड उभा करा आणि अगदी छोट्या रकमेपासून का होईना पण लवकरात लवकर तुमची SIP सुरू करा. कंपाऊंडिंगची ताकद खूप मोठी असते. या सगळ्या विश्लेषणातून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षावर पोचतो. उत्तम पालकत्व म्हणजे नुसते वारेमाप पैसे खर्च करणे नव्हे. मुलांना बेस्ट देणं याचा अर्थ त्यांना सर्वात महागडं देणं असा अजिबात होत नाही. तर त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी एक शाश्वत आणि स्मार्ट आर्थिक नियोजन करणं हे खऱ्या अर्थाने बेस्ट देणं आहे. जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. आपली स्वतःची निवृत्ती, आपलं स्वतःचं भविष्य धोक्यात न घालता पुढच्या पिढीला त्यांचं सुरक्षित भविष्य देण्यासाठी आपण खरोखरच पुरेसं शाश्वत नियोजन केलं आहे का, यावर नक्की चिंतन करा. कारण योग्य वेळेवर केलेली आर्थिक शिस्तच खऱ्या अर्थाने तुमचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य बदलू शकते. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण तुम्ही विचार मात्र नक्की करत राहा.